एकीकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंसह अनेकांवर आरोप होत असताना पोलिसांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाने स्वतःच्या वडिलांच्या अफेअर प्रकरणामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक तणावाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंसह अनेकांवर आरोप करत दिशाने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला असल्याचे आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या सतीश सालियन यांच्यावरच आता संशयाची सुई जात आहे। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वडिलांच्या अफेअरचा अँगल काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। 5 वर्षांनंतर दिशा सालियनचे प्रकरण चर्चेत आलं। आदित्य ठाकरे व आणखीन दोघांवर दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासदायक होतं म्हणून तिला ठार मारण्यात आलं असे गंभीर आरोप करत दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी चौकशीची मागणी केली। त्यानंतर साधारण आठवड्याभरापासून या प्रकरणात रोज कोण ना कोणतरी काही ना काहीतरी नवीन खुलासे करत आहे, तर आरोप व प्रत्यारोपांचं सत्र सुद्धा सुरू आहे। अशातच आता पोलिसांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांच्या अफेअरचा अँगल समोर आला आहे। त्यामुळे त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे ते पाहूयात। पोलिसांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टनुसार 8 जून 2020 रोजी दिशाच्या फ्लॅटवर तिच्या मित्राचा वाढदिवस साजरा होत होता। घटनेच्या वेळी दिशाचा होणारा नवरा रोहन रॉय, तिचे शाळकरी मित्र इंद्रनील वैद्य, दीप अजमेरा, हिमांशु शिखरे आणि रेश्मा पडवळ हे तिथे होते। पार्टी सुरू असतानाच तिला लंडन मधील अंकिता नामक मैत्रिणीचा कॉल आला। तो कॉल आल्यानंतर ती बेडरूम मध्ये गेली। यावेळी ती तणावात दिसत होती। काही वेळाने मित्रमैत्रिणींनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती अजूनही टेन्शन मध्ये होती, म्हणून तिला काही वेळ एकटी राहू द्यावं असं त्यांनी ठरवलं। नंतर थोड्या वेळाने दिशाला बोलवण्यासाठी सगळे बेडरूम मध्ये गेले, पण दिशाने आतून दरवाजा बंद करून घेतला होता। बराच वेळ झाला तरी ती दरवाजा उघडत नव्हती। त्यामुळे तिच्या मित्रांनी दरवाजा तोडला। आत शिरल्यानंतर दिशा बेडरूम मध्ये कुठेच दिसली नाही, ती बाथरूम मध्येही नव्हती। अशातच मित्रांनी बाल्कनीमध्ये पाहिलं तेव्हा ती खाली पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं। निष्प्राण अवस्थेत दिशा खाली पडली होती, तेव्हा तातडीने तिला जवळच्या एव्हरशाईन नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात आलं। नंतर तिला तुंगाव हॉस्पिटल आणि अखेरीस शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र तोपर्यंत दिशाचा मृत्यू झाला होता। तिथेच पंचनामा करण्यात आला। तिचे कपडे आणि इतर वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या। त्यावेळी कोविडच्या प्रादुर्भावामुळे अनेक हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम होत नव्हता, म्हणून तिची पहिली स्वॅब टेस्ट करण्यात आली आणि रिपोर्ट येईपर्यंत तिचे पार्थिव 1-2 दिवस ठेवण्यात आले। रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 11 जून रोजी बोरिवली येथील भगवती हॉस्पिटलमध्ये तिचे पोस्टमॉर्टम करण्यात आले। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डोक्याला गंभीर इजा आणि शरीरावर जखमा झाल्यामुळे दिशाचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं। या सगळ्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत यासंबंधीचा तपास सुरू केला। दिशाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले, ज्यावरून पोलिसांनी दिशाने आत्महत्याच केली होती असा निष्कर्ष काढला। दिशा आर्थिक अडचणींमध्ये सापडली होती। ती काम करत असलेल्या प्रोजेक्ट्समध्ये झालेलं नुकसान आणि वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिला मोठ्या आर्थिक व मानसिक तणावाचा सामना करावा लागत होता। वडिलांच्या अफेअरमुळे त्यांना सतत पैसे द्यावे लागत होते, त्यामुळे ती आणखीनच संकटात सापडली होती। आपल्या वडिलांच्या या प्रकरणाबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या आर्थिक तणावाबद्दल तिने आपल्या मित्रमैत्रिणींशी देखील चर्चा केली होती। या सगळ्या घटनांचा परिणाम तिच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला होता, ज्यातून तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता। या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 4 जून 2021 रोजी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता। मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना डिसेंबर 2023 मध्ये पुन्हा SITची स्थापना करण्यात आली असून या प्रकरणाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे। दरम्यान ही माहिती समोर आल्यानंतर तेव्हा आम्हाला मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास आहे आणि आमच्या मुलीची हत्या झालेली नाही असं म्हणत हत्येचा आणि इतर काही अत्याचार झाल्याचा आरोप दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी फेटाळून लावले होते। ज्याचं कारण दिशाच्या आत्महत्येमागील त्यांच्या अफेअरचं कारण लपवणं हे होतं का,
अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। या संबंधी समोर आलेल्या माहितीनंतर सतीश सालियन यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।